तर नाशिक सारखंच दृश्य पुण्यातही पाहायला मिळालं आहे। पुण्यात शिंदे सेनेचे एबी फॉर्म घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये प्रचंड मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। विजय शिवतारे, नीलम गोरे जिथे बसले होते त्या दालनाच्या बाहेर शिवसैनिकांची झुंबड उडाली। अनेक इच्छुकांना एबी फॉर्म न मिळाल्यामुळे या शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। परिस्थिती चिघळू नये म्हणून विजय शिवतारे आणि नीलम गोरे यांनी दालनाचे दरवाजे बंद केल्यामुळे नाराजी वाढली। दरम्यान बाहेर येऊन विजय शिवतारे यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन तर थेट जाऊया पुण्यामध्ये। आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत जोडलेले आहेत। सागर, पुण्यात काय घडलंय, काय घडतंय आणि काय होईल असं दिसतंय? कारण एकंदरीतच वातावरण पाहिल्यानंतर कार्यकर्ते प्रचंड संतप्त असल्याचं दिसलंय। महायुतीनंतर महाविकास आघाडीमध्ये हे जागा वाटपावरून गोंधळ सुरू झाला आणि यामध्ये जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे। शिवसेनेचे त्या ठिकाणचे जे पदाधिकारी आहेत मुकुंद चव्हाण यांनी शिवसेना पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे पोस्टर जे आहेत ते फाडलेले आहेत आणि त्यांचा उद्रेक जो आहे तो पाहायला मिळाला। त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी जी आहे ती नाकारण्यात आलेली आहे। त्यामुळे एक मोठा उद्रेक जो आहे तो शिवसैनिकांमध्ये पुणे शहरातील प्रभाग 24 मध्ये झालेला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता ते उमेदवारी कुठून करतायत हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की अनेक पक्षांकडे सध्या नाराजी नाट्य जे आहे ते अनेक उमेदवारांचं झालेलं पाहायला मिळत आहे। अनेक निष्ठावान कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यावरती अन्यायही झालेला आहे आणि याच अन्यायाच्या विरोधात त्यांनी पोस्टर जे आहेत ते फाडलेले आहेत। ही परिस्थिती प्रभाग 24 मध्ये पाहायला मिळाली। त्याच नंतर बाणेर बालेवाडी परिसरामध्ये अशाच पद्धतीची घटना जी आहे ती घडलेली पाहायला मिळते। अमोल बालवडकर यांनी राष्ट्रवादीमध्ये शेवटच्या क्षणी प्रवेश करून राष्ट्रवादीकडून उमेदवारी जी आहे ती घेतलेली आहे आणि भाजपला इशाराही दिलाय की या पुढील काळामध्ये मी धोबी पछाड देईल। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पुढील 2 दिवसामध्ये काय परिस्थिती पुण्यामध्ये असेल पाहायला मिळते हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। सागर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यात एबी फॉर्म साठी शिंदे सेनेचे कार्यकर्ते कसे आक्रमक झाले होते याची दृश्य